पुण्यातील टोल नाक्यावर गांजासह दोघे पोलिसांच्या ताब्यात। मोहाडी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या लळिंग टोल नाक्याजवळ पोलिसांकडून नाकाबंदी करत ये-जा करणाऱ्या मोटरसायकलची तपासणी केली जात होती। या नाकाबंदी दरम्यान एक विना नंबर प्लेटची दुचाकी पोलिसांनी थांबवण्यास सांगितले व त्याच्याजवळ असलेल्या गोणीमध्ये काय आहे असे विचारताच त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। मात्र पोलिसांनी गोणी उघडण्यास सांगितल्यावर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा हा पोलिसांना आढळून आला। सदर नाकाबंदी दरम्यान मोहाडी पोलिसांनी लाखो रुपयांचा गांजा जप्त केला असून जयराम पावरा राहणार शिरपूर व नाशऱ्या पावरा राहणार मध्य प्रदेश येथील दोघांना पुढील कारवाई करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिली। माननीय पोलीस अधीक्षक सो धुळे यांच्या आदेशान्वये व त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये नाकाबंदीचे आयोजन करण्यात आलेले होते। त्यांच्या आदेशानुसार मोहाडी पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये लळिंग टोल नाका या ठिकाणी 6 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत आपण देखील नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं। त्या नाकाबंदीच्या दरम्यान त्या ठिकाणी PSI काळेसाहेब, मुंडेसाहेब, त्यानंतर त्या ठिकाणी मोहाडी पोलीस स्टेशनचा स्टाफ, त्यात भूषण सपकाळे, SC निलेश पाटील, निलेश सावडे आणि इतर स्टाफ त्या ठिकाणी नाकाबंदी करत असताना साधारणतः 10 ते 10:30च्या दरम्यान शिरपूरकडून मालेगावकडे जाताना एक मोटरसायकल मालेगाव धुळे टू मालेगावच्या लेनवरती नाकाबंदीतील अधिकाऱ्यांना व अंमलदारांना बघून दचकला व त्याने त्याची जी गाडी आहे MH 18P 1086 स्प्लेंडर क्रमांकाची गाडीवर तो बसलेला होता। तो दचकलेला आहे हे बघून नाकाबंदीवर असलेले अधिकारी आणि अंमलदार सतर्क झाले व त्यांनी ताबडतोब त्याला थांबण्याचा इशारा केला, परंतु तो पडून जाण्याच्या तयारीत असताना त्याला सौम्य बळाचा वापर करून त्याला ताब्यात घेतला। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या पिशवीची आपण पिशवीच्या आत काय आहे हे बघितलं असता त्या ठिकाणी पिशवीमध्ये 6 किलो 686 ग्रॅम वजनाचा गांजा आपल्याला त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। त्या गांजाला व मोटरसायकलला ताबडतोब आपण ताब्यात घेतलेला आहे आणि सदर आरोपींवरती आपण मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी 62/2025 NDPS ॲक्टनुसार विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपींची नावं आहेत जयराम सरप्या पावरा, वय वर्ष 25, राहणार निंबोरी शिरपूर तालुका धुळे, व 2 नंबर आरोपी नाशऱ्या जायन्या पावरा, वय वर्ष 42, राहणार गोवाडी नेवाली बडवानी मध्य प्रदेश। या दोन्ही आरोपींना तपासिक अधिकारी यांनी आज रोजी JMFC 3 कोर्टात हजर केला असता माननीय हुजूर कोर्टाने त्यांना 11 तारखेपर्यंत PCR मंजूर केलेला आहे। सदर PCR मध्ये आता काळेसाहेब व त्यांची टीम सदरचा गांजा त्यांनी कुठून आणलेला आहे, कोणाला विकायला जाणार होते या संदर्भात ते तपास करणार आहे।